नमस्कार मित्रांनो, मी दीपक आंबोरे पुणे या शहरातून बोलतोय. आज मी तुम्हाला सीईओ म्हणजे कंझ्युमर एम्पॉवरमेंट ऑपॉर्च्युनिटी म्हणजेच ग्राहक सशक्तीकरण म्हणजे ग्राहकाला एक सशक्त बनवणे. तर कसं बनवायचं ते मी तुम्हाला आज सांगणार आहे या माध्यमातून. तर बघा, प्रत्येकाचं काही ना काही स्वप्न असतं, बरोबर. ते स्वप्न काय काय असतं? लक्झरी कार असली पाहिजे, लक्झरी हाऊस असलं पाहिजे, बँक बॅलन्स असलं पाहिजे बँकेमध्ये, बरोबर. टाईम फ्रीडम असला पाहिजे आपल्याला फिरण्यासाठी. त्याच्यानंतर फॉरेन ट्रिप असली पाहिजे. त्याच्यानंतर जॉब फ्री हे एक मोठं स्वप्न असतं प्रत्येकाचं, आपल्या मिडल क्लास फॅमिलीचं, की आपण जॉब फ्री झालो पाहिजे, आपल्या फॅमिलीला टाईम दिला पाहिजे. त्याच्यानंतर घरी बायको असो, आई बहीण असो, त्यांच्यासाठी आपल्याला काहीतरी सोनं 1-2 तोळे लागतंच ना. तर हे सगळं हे काय आहेत आपले स्वप्न आहेत, आणि हे सगळं पूर्ण करण्यासाठी काय लागतं आपल्यासाठी? पैसा. पैसा काय लागतं? तर पैसा. आता पैसा, आता हे सगळे स्वप्न आहेत, हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? जॉब, बरोबर. तर जॉबनं तर हे स्वप्न पूर्ण नाही होऊ शकत. मग आपल्याला काय करावं लागलं? बिझनेस तर करावं लागेल. बिझनेसच करावं लागेल. तर बिझनेस करायचा म्हटलं तर आज मार्केटमध्ये ट्रेडिशनल बिझनेस जरी करायचा असेल तर मार्केटमध्ये बघा इन्व्हेस्टमेंट लागते. इन्व्हेस्टमेंट थोडी नाही लागत. 5-6 लाख, 5-6 लाख, 7-8 लाख, 7-8 लाख जर कमी पडत असतील तर आपल्याला लोन काढावं लागतं. लोन काढून त्याची मग काय, लोन काढले तरी रिक्स येते आपल्याला. रिक्स काय येते? धंदा चालल नाही चालल, नाही चाललं तर रिक्स आहे आपल्याला. रिक्स आली, रिक्स तर होतेच. त्याच्यानंतर आपण टाकला धंदा, दुसरे लोक गप्प बसतील का? स्पर्धा चालू होती, स्पर्धा. यालाच आपण कॉम्पिटिशन म्हणतो. स्पर्धेच्या युगामध्ये स्पर्धा चालूच राहणार ना. त्याच्यानंतर काय होतं? मग आपल्याला टेन्शन येतं. हे इन्व्हेस्टमेंट केली, रिक्स होते, रिक्स झाल्यावर कॉम्पिटिशन बढलं झाल्यावर टेन्शन येतं. टेन्शन झाल्यावर आपल्याला 2 BP आणि शुगर हे काय आजार फ्रीमध्ये भेटतात. आपल्याला कुठं काय करायची गरज नाही, काय नाही, तरी आपल्याला हे 2 आजार आपल्याला फ्रीमध्ये भेटतात. मात्र आज 21वी सेंचुरी आहे आपली, 21वी, आणि 21वं साल म्हणजे वर्ष, त्याला आपण काय म्हणतो? सेंचुरी म्हणतो, बरोबर. 21 सेंचुरी. तर ह्या आपल्याकडे एक बिझनेस येतो 21वी सेंचुरीचा, ते, आणि त्याच्यामध्ये काय आहे? तुम्हाला इन्व्हेस्टमेंट 0 आहे आणि रिक्स बी 0 आहे. इन्व्हेस्टमेंट नाही म्हटल्यावर रिक्स बी 0च असणार. त्याच्यानंतर याच्यात स्पर्धा नाही कोणासोबत. त्याच्यानंतर स्पर्धा नाही तर टेन्शन बी नाही, आणि टेन्शन नसेल तरी BP शुगर येणार आहेत का? नाही येणार. फक्त मला काय पाहिजे तुमच्याकडून? 1 ते 2 घंटे पेअर टाईम, फक्त 2 साल म्हणजे 2 वर्षे. 2 वर्षामध्ये तुम्हाला मी 1 लाख रुपये महिना कसा कमवायचा हे तुम्हाला मी सांगेन. तर बघा, आपण दुकानातून काय काय आणतो किराणा मालमधून? तर बघा, शॅम्पू आहे, तेल आहे, असे अनेक प्रोडक्ट आपण 4-5 हजाराचे आणतोच, बरोबर. 4,000 ते मिनिमम आणतो. आता ते कुठून येतात, कसे येतात ते आता आपण पाहणार आहोत. तर बघा, ही तर कंपनी आहे, कंपनीमध्ये बनतं फक्त 40 रुपयाला, आणि आपल्यापर्यंत येऊस्तर म्हणजे ॲज अ कस्टमर म्हणजे कष्ट करून त्यालाच आपण कस्टमर म्हणतो. तर बघा, फॅक्टरीमधून तयार होतं, CF एजंट पाशी येतं, CF एजंटपासून डिस्ट्रीब्युटरपाशी येतं, डिस्ट्रीब्युटरपासून होलसेलरपर्यंत येतं, होलसेलरपासून रिटेलरपर्यंत येतं, आणि रिटेलरपासून ते आपल्यापाशी येतो म्हणजे ग्राहकापाशी येतो, बरोबर. ग्राहकापर्यंत येऊस तर ते किती रुपयाचं होतं? 100 रुपयाचं होतं. 100 रुपयाचं होतं. मात्र हे आता एवढं महाग कसं काय झालं? तर महाग कसं काय झालं? ॲड आहे, आपल्या टीव्हीवर ॲड येतात, बरोबर. ॲड कोण करतं? आपले सुपरस्टार करते, क्रिकेटर करते. ऐश्वर्या राय ती म्हणती माझ्या सौंदर्याचा राज काय आहे? तर लक्स म्हणते की नाही, बरोबर. तर बघा,
आणि त्या ॲडसाठी 60% जातात आपले. म्हणजे जेवढे मधले आहेत ना, हे मधले सगळे काय खातात, आपले 60 खातात. 60% माल खातात, म्हणजे पैसा खातात. आता मला सांगा, कंपनी काय म्हणती, जर कंपनी काय म्हणते, डायरेक्ट जर तुम्ही कंपनी ते हे काय म्हणा कस्टमर, अगर आता एक उदाहरण सांगतो, आता एक कस्टमर नसेल, त्या कंपनीचा काही उपयोग आहे का मटेरियलचा, त्याच्या प्रोडक्टचा? काहीच नाही. आणि जर कंपनीच नसेल, कस्टमर आहे, तर हे जर मधले नसतील तर कस्टमरपर्यंत येणार नाही. कस्टमर नसेल तर ह्या लोकांचा काही उपयोग नाही, कंपनी नसतं तर ह्या उपयोगाचा नाही. म्हणजे ह्या लोकांचा काहीच उपयोग नाही, ह्या दोघांचाच उपयोग आहे. कारण हे यूज करतो आणि हे शेअर करतो, म्हणजे हे पाठवतं, हे यूज करतं. आणि मग मधले जे 60% जर कंपनी आपल्याला दिलं तर कसं होईल? ते कसं देते ते मी आज तुम्हाला पुढे सांगतो. आता हे इतर शॉप आणि हे व्ही शॉप आहे, बरोबर. हे व्ही शॉपमध्ये काय, इकडं जो दुसरा शॉप आहे, किराणा मालाचं दुकान आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला डिस्काउंट कधी भेटत नाही. इथं डिस्काउंट नाही भेटत. आता इथं तुम्हाला 10 ते 30% डिस्काउंट भेटतं. इथं तुम्हाला कॅशबॅक भेटत नाही. तर इथं तुम्हाला 5 ते 16% पर्यंत कॅशबॅक तुमच्या अकाउंटला येतो. त्याच्यानंतर फ्री प्रोडक्ट काही भेटतो का? नाही भेटत. कारण इथं काय, इथं भेटत नाही, मग इकडं भेटतो. नंतर तुम्ही कित्येक वर्षापासून सामान आणताय त्या दुकानातून, आता तुम्हाला एखाद्या महिन्यात फ्रीमध्ये दिलं का सामान? पूर्ण 4,000चं नाही दिलं. आता इथं कंपनी काय म्हणते, तुम्ही 4 महिने 100 PVचा म्हणजे 4,000 रुपयाचं सामान जर घेतलं तर तुम्हाला 5व्या महिन्यात 3,000 रुपयाचं सामान फ्रीमध्ये भेटेल. आणि प्रोडक्ट गॅरंटी, आता इतर दुकानदार तुम्हाला प्रोडक्ट गॅरंटी देतो का, की माझ्या या प्रोडक्टमुळे तुम्हाला इजा काही होणार नाही, आजार नाही होणार? आता इथं तुम्हाला कंपनी 100% 30 दिवसाची मनी बॅक गॅरंटी देते. तुम्हाला जर हे प्रोडक्ट नाही आवडलं तर तुम्ही हे 30 दिवसामध्ये वापस करू शकता. बघा, मग आता एवढा तुम्हाला फायदा होतोय. बघा किती होते, 45% तुमचा फायदा होत असेल तर दुकान चेंज करायला आवडेल की नाही आवडेल? बरोबर, आवडेलच. तर बघा, आपल्याला याचा फायदा झाला 45%. तर आपण दुसऱ्यांना शेअर करू शकतो. शेअर केला तर आपण जर 10 लोकांना, मिनिमम सांगतो बरं, आपण किती बी करू शकतो असं नाही. आणि मिनिमम तुम्ही किती हजाराचं सामान घेऊ शकता, बरोबर. तर आपण धरू 4,000चं सामान. तर बघा, 10 लोकांना जर तुम्ही शेअर केलं, 10 लोकांना 4,000चं सामान जर घेतलं तर टर्नओव्हर होतो 40,000चा आणि तुमची महिन्याची इन्कम होती 4,000 रुपये. तसंच आता तुम्ही जर 10 लोकांना सांगितलं, त्या 10 लोकांना 10 लोकांना सांगितलं, तुम्हाला जसा फायदा झाला त्या 10 लोकांना फायदा व्हायचा असेल तर त्या 10 लोकांना 10 लोकांना सांगितलं तर होतात 100 लोक. 100 लोकांनी जर 4,000चं सामान घेतलं तर त्याचा टर्नओव्हर होतो 4 लाख रुपये आणि तुमची महिन्याची इन्कम येते 40,000 रुपये. आणि नंतर 100 लोक बी गप्प बसतील का? नाही बसणार गप्प, त्यांना बी इन्कम पाहिजे ना. तर मग ते 100 लोक 10 लोकांना सांगतील तर 1000 लोक होतील. 1000 लोकांनी जर 4,000 रुपयाचं सामान घेतलं तर 40 लाख रुपये टर्नओव्हर होतो हा, आणि तुमची इन्कम 4 लाख रुपये होते. आता मला सांगा, ह्या 4 लाखामध्ये तुमचं लक्झरी हाऊस हे स्वप्न पूर्ण होऊ शकतं, लक्झरी कार पूर्ण होऊ शकते, तुमच्या बँक बॅलन्स राहू शकतं, टाइम फ्रीडम होऊ शकतो, फॉरेन ट्रिप होऊ शकते, जॉब फ्री होऊ शकता, फॅमिलीला सोनं घेऊ शकता, पैसा तर राहूच शकतो ना. फक्त मला तुम्ही जर 2 वर्ष जर माझ्यासोबत मेहनत केली, फक्त 2च वर्ष, आणि तुमचा 10 लाखाचा टर्नओव्हर झाला, तुम्हाला 1 लाख रुपये इन्कम आली एका वर्षामध्ये, चांगलं वाटेल की नाही वाटेल? बरोबर. काढलं. तर बघा, ही काही लोक आता ही सगळी मेहनत करून 1 लाख 10 लाख कमवत आहेत. ते कसे कोणकोणते लोक आहेत बघा, ह्या प्रोफाईलमध्ये त्यांचं नाव येतं, गाव येतं. तुम्हाला जरी पाहिजे असेल तर बघा, आता हे त्यांचं मी नाव सांगतोय. हे आमचे
SP भारील सर आहेत, ही त्यांची फॅमिली आहे. आज विनिंग टीम एक एज्युकेशन सिस्टम आहे, त्या माध्यमातून हे चांगले त्यांच्या घरामध्ये हे सक्सेसफुल झालेले आहेत. पूर्ण फॅमिली आहे यांची. त्याच्यानंतर असे असंख्य लोक आहेत. हे बघा बिझनेसमॅन कर्नाटकचे. त्याच्यानंतर हे MD सलीम आहेत, हे कॅब ड्रायव्हर होते आणि त्यांची महिन्याची इन्कम आज 10 लाख+ आहे. आणि त्यांची फॅमिली आहे, त्यांच्या कार टूरला गेलेले, त्यांचे सेलिब्रेशन झालेलं. असे असंख्य लोक आहेत. हे सागर भांबरी सर, हे मुंबईमध्ये प्रायव्हेट जॉब करत होते बँकेमध्ये. आज त्यांची इन्कम बी 7-8 15-20 लाखाची आहे. त्याच्यानंतर हे केदार देव सर आहेत पुण्यामधून, यांची बी इन्कम चांगली 3-1 लाख रुपये आहे. असे असंख्य लोक आहेत. हे टीचर इंदोरचे, उज्जैन मध्य प्रदेशमधले उज्जैनचे टीचर आहेत. यांना बी हा प्लॅन चांगला वाटला आणि करायला सुरुवात केली आणि आज दिवशिडी आहेत, गव्हर्मेंट टीचर होते. हे सायंटिस्ट, आज सायंटिस्ट म्हणजे किती काय गरज आहे त्यांना करायची, तरी पण हा बिझनेस करतात. काय तर टाईम सिक्युरिटी फॅमिली सिक्युरिटीसाठी हे बिझनेस करते. सगळ्यात मोठं फॅमिली सिक्युरिटीचं उदाहरण आताच तुम्हाला मी बोललो होतो बघा. आताच हे मंजुषा राजेंद्र जितकर सर, हे जितकर सर आज या दुनियेमध्ये नाहीत, लॉकडाऊनमध्ये वारले, तरी आज या मॅडमला पैसा येतो. कारण टाईम सिक्युरिटी आहे, फॅमिली सिक्युरिटी आहे. असं असंख्य आहेत लोक. हे पोलीस ऑफिसर, गव्हर्नमेंट सर्वंट म्हणजेच पोलीस ऑफिसर. आज यांच्या अंगावरून गाडी गेलती. हे ट्रॉफिक हवालदार होते, तिथं ट्रॉफिकच्या याच्यामध्ये थांबले होते, तिथून त्यांची गाडी अंगावर गेली गाडी, तरी पण हे वाचले आणि हा बिझनेस स्टार्ट केला आणि आज चांगल्या पोझिशनमध्ये त्यांचे स्वप्न पूर्ण होत आहे. हे आमचे विशाल सर, आमची अपलाईन विशाल सीमा पिठाडिया. तर आज यांचा जॉब होता 12,000 रुपयाचा. आज 4 लाख+ इन्कम आहे त्यांची. त्यांचे स्वप्न पूर्ण आहे, पूर्ण फॅमिली आहे. असं असंख्य लोक आहेत. आणि आम्हाला ज्यांना बिझनेस दाखवला, ज्यांच्या मार्फत आज बिझनेस दाखवलेला आहे. आणि अजून एक सुटाबुटातला एक शेतकरी बी आहे आमच्या सोबत काम करते. 1 मिनिट. लोक आहेत. आणि आम्हाला ज्यांनी प्लॅन दाखवला, या बिझनेसमध्ये आणलं, प्रसेनजीत चैताली हलदर यांनी आज आम्हाला बिझनेसमध्ये आणलेलं आहे. आणि यांनी हे आम्हाला शिकवतात सगळं. तसे असे अनेक आहेत. आणि तुमचा बी याच्यामध्ये फोटो येऊ शकतो, आमचा बी या 2 वर्षामध्ये फोटो येणार आहे आणि तुमचा बी येऊ शकतो. असे असंख्य लोक आहेत, याच्यामध्ये आणि बिझनेस करू शकतात. युअर नेक्स्ट, तुमचा बी याच्यामध्ये फोटो येऊ शकतो. तर असे आमच्याकडे प्रोडक्ट बी आहेत. या प्रोडक्ट मार्फत आपण अल्ट्रागार्ड, जो टॉयलेट क्लीनर, टॉयलेटसाठी काम येतं, हे कपडे धुण्यासाठी, त्याच्यानंतर हे फ्लोअर क्लीनर, त्याच्यानंतर बॉडी लोशन, हँडवॉश, हेअर ऑइल, शॅम्पू, फेसवॉश, फेअरनेस क्रीम, पावडर, साबण, ब्रश, टूथपेस्ट, चायपत्ती, हे सगळं कुठून आणतो आपण? दुकानातूनच आणतो ना. जर हेच प्रोडक्ट आपण इथून जर घेतले तर तुम्हाला मी जे फायदा सांगितला ते फायदा तुम्ही 1 लाख रुपये, 4 लाख रुपये, 5 लाख रुपये बी कमवू शकता. जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि तुम्हाला बिझनेस करायचा असेल तर स्क्रीनवर जो नंबर दिला आहे त्या नंबरवर संपर्क साधा.
आणि ज्यांनी तुम्हाला हा व्हिडिओ पाठवला आहे त्यांच्याशी संपर्क साधून हा बिझनेस तुम्ही स्टार्ट करू शकता. नमस्कार.